अमरावती विधान परिषद निवडणूक राजकीय भूकंपाची चाहू। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये। आणि आज आपण बोलणार आहोत अमरावती विधान परिषद निवडणुकीत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींवर, जिथे मित्रच मित्राच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं आणि सध्या अमरावतीत हे अगदी तंतोतंत खरं ठरताना दिसत आहे। भाजपाचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्यासमोर आता विरोधी पक्षापेक्षा जास्त मोठं आव्हान त्यांच्याच स्वतःच्या महायुतीतील मित्रपक्षाकडून निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। कारण राणा दंपत्य म्हणजेच आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे प्रवीण पोटे यांच्या विरोधात सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या नंतर आता राणा दंपत्य बदला घेण्याच्या तयारीत आहेत का? हा सध्या अमरावतीच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार रवी राणा हे विधान परिषद निवडणुकीसाठी एका मोठ्या उद्योगपत्याला रिंगणात उतरवण्याची तयारीत असल्याचंही बोललं जात आहे। जर असं झालं तर महायुतीतच मोठी बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। दुसरीकडे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत काँग्रेसला पुन्हा संधी मिळू शकते अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता जर आपण आकडेमोड पाहिली तर अमरावती विधान परिषद निवडणुकीत एकूण 453 मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत। यामध्ये नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचा समावेश आहे। प्रत्येक मत महत्त्वाचं असल्यामुळे सध्या पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। फुनाफुनी बैठका, गुप्त रणनीती आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे 2018च्या विधान परिषद निवडणुकीत अमरावतीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला होता। त्यामुळे यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होते का, की अमरावतीच्या राजकारणात नवा भूकंप होणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पुढील काही दिवसातच राजकीय समीकरण आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत विजय कोणाचा होईल? प्रवीण पोटे की राणा दंपत्य आणि यांचा संपूर्ण नवा डाव काय असेल? आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा। पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे। तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर। संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।